नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक VR फंड कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी वर्गामध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा अभ्यास करत असताना यामध्ये आपण जवळपास 3 घटकाचा आतापर्यंत अभ्यास केला। या तीनही घटकामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं तर व्यवसायासाठी लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल कुठून मिळवायचं आणि कशा पद्धतीने मिळवायचं। प्रकरण 2 मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की व्यवसायासाठी लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल कोणकोणत्या स्रोतापासून प्राप्त केलं जातं। मग त्यामध्ये आपल्याला भाग सांगितलं होतं, भागाचे विविध प्रकार सांगितले होते, त्याचबरोबर कर्जरोखे सांगितलं होतं, कर्जरोख्याचे विविध प्रकार सांगितले होते आणि इतर जे काही स्रोत आहेत त्याचाही अभ्यास आपण त्या ठिकाणी केला होता। प्रकरण 3 मध्ये आपण भागाची जी विक्री आहे त्या भागाच्या विक्री संबंधीचा अभ्यास त्या ठिकाणी केला होता की ज्यावेळेस कंपनी प्रत्यक्ष भाग विक्री करत असते त्यावेळेस कंपनी कायद्यानुसार तिला कुठल्या कायदेशीर तरतुदीचं पालन त्या ठिकाणी करावं लागतं याचा आपण अभ्यास त्या ठिकाणी केलेला होता। आणि मित्रांनो, आज आपल्याला प्रकरण 4 मध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे तर प्रकरण 4 मध्ये आपल्याला कर्जरोखे विक्रीचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे। मग कर्जरोखे विक्री, कर्जरोखे कशाला म्हणायचं हे आपण प्रकरण 2 मध्ये अभ्यासलं होतं। कर्जरोखे म्हणजे काय आहेत ते आपण त्या ठिकाणी त्याची व्याख्या पाहिली होती आणि कर्जरोखे विक्री करून कंपनीला कोणत्या प्रकारचं भांडवल प्राप्त होतं हे आपण प्रकरण 2 मध्ये अभ्यासलं होतं। मग प्रकरण 4 मध्ये आपल्याला फक्त एवढंच अभ्यासायचं आहे की कर्जरोखे विक्री करत असताना त्यांना कुठल्या कायदेशीर तरतुदीचं पालन त्या ठिकाणी करावं लागत असतं। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कर्जरोखे विक्री संबंधी काय काय पाहायचं आहे तर या प्रकरणामध्ये कर्जरोखे विक्री संबंधीचे जे नियम आहेत त्या नियमांचा अभ्यास आपल्याला या प्रकरण 4 मध्ये करायचा आहे। यामध्ये कोणकोणते नियम दिलेले आहेत तर यामध्ये कंपनी कायदा 2013 अनुसार कर्ज विक्री संबंधीच्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर कंपनी नियमन 2014 नुसार कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि सेबीनुसार कर्जरोखे विक्री संबंधीच्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या आवश्यक बाबीचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। आणि त्याचबरोबर कर्जरोखे विक्रीची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। त्यानंतर आपल्याला होतं कर्जरोखे विश्वस्त, जे कर्जरोखे विक्रीमध्ये शेवटचा घटक होता परंतु तो घटक आपल्याला या अभ्यासामधून वगळला आहे। मग आपल्याला या एवढ्या कर्जरोखे विक्रीमध्ये एवढ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये आज आपल्याला पहिल्यांदा अभ्यास करायचा आहे तो म्हणजे कर्जरोखे विक्री संबंधीचे जे नियम आहे ते नियम नेमके कोणते आहेत, कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, की कर्जरोखे जे आहे हे कर्जरोखे कंपनीला दीर्घ मुदतीचं कर्ज व भांडवल त्या ठिकाणी प्राप्त करून देत असतं आणि हे कर्जरोखे ज्यावेळेस कंपनी विक्रीला काढत असते त्यावेळेस तिला काही नियमांच्या कायदेशीर तरतुदीचं पालन करूनच कंपनीच्या संचालक मंडळाला कर्जरोख्याची विक्री त्या ठिकाणी करावी लागत असते। मग कंपनीला कर्जरोख्याची विक्री करताना कंपनी कायदा 2013 मधील तरतुदीचे व कंपनी नियमन 2014 मधील भांडवल आणि कर्जरोखे, त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शन तत्वाचे व सेबीच्या विविध नियमांचे पालन करूनच त्या ठिकाणी कंपनीला काय करावं लागतं, कर्जरोख्याची विक्री त्या ठिकाणी करावी लागते। कंपनीला कर्जरोख्याच्या प्रकारानुसार खालील तरतुदीची पूर्तता त्या ठिकाणी करावी लागत असते आणि त्या तरतुदीनुसारच कंपनीला कर्जरोखे जे आहेत ते कर्जरोखे विक्री करावे लागत असतात। त्या तरतुदी आपल्याला खालील कोष्टकामध्ये आपल्याला दाखवलेल्या आहेत। कंपनीला कर्जरोख्याच्या प्रकारानुसार खालील तरतुदीची पूर्तता त्या ठिकाणी करावी लागत असते। त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे कंपनी कायदा 2013 कलम 71 नुसार कंपनी ज्यावेळेस कर्जरोख्याची विक्री करत असते त्यावेळेस तिला कर्जरोख्या विक्रीच्या ज्या अटी आहेत त्या अटीचं त्या ठिकाणी तुम्हाला पालन करावं लागतं। नंबर 2 ला त्यांनी सांगितलं की कंपनी नियमन 2014 कलम 2018 अनुसार तुम्हाला सुरक्षित कर्जरोखे विक्रीच्या कायदेशीर तरतुदीचं पालन करून तुम्हाला त्या ठिकाणी कर्जरोख्याची विक्री करावी लागते। नंबर 3 ला त्यांनी दिलं की सेबी
म्हणजेच कर्ज प्रतिभूतीची विक्री व सूची जी आहे त्याचे नियमन 2008 नुसार जे कर्ज रोखे परिवर्तनीय नाहीत, ज्यांचा समहक्क भागामध्ये पूर्णतः आणि अंशतः परिवर्तन होणं शक्य नाही, अशा कर्ज रोख्याची विक्री व सूचीबद्ध करण्याच्या तरतुदीचा समावेश जनतेची मागणी, खाजगी इम्प्लिमेंट आणि कर्जरोखे सूचीबद्ध केलेली असतील तर या तरतुदी लागू होतात व समहक्क भागाची जनतेला विक्री करताना कंपनीला या तरतुदीचे पालन हे करावे लागत असते. त्यानंतर नंबर 4ला त्यांनी सांगितलं की सेबी भांडवल विक्री आणि प्रगटीकरण आवश्यकता नियम 2009 ज्या सूचीबद्ध आणि असूचीबद्ध कर्जरोख्याची समहक्क भागामध्ये पूर्णतः किंवा अंशतः परिवर्तन होते अशा कर्जरोख्याच्या विक्रीबाबतच्या तरतुदी या तरतुदी नियमन कंपनीला समहक्क भागांना लागू होण्याच्या नियमाचे पालन करावे लागते. आणि नंबर 5ला त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे सेबी सूचीबद्ध कंपनीच्या जबाबदाऱ्या आणि प्रगटीकरण आवश्यक नियम जे आहेत यानुसार तुमच्या कंपनीला काय करावं लागतं तर नियमन 2015 नुसार अपरिवर्तनीय कर्जरोख्याची विक्री करणाऱ्या घोषित केलेल्या सूचीबद्ध कंपन्या, नित्य कर्जाची साधने, त्याचबरोबर इतर पूर्तता सूचीबद्धतेच्या कंपनीला पूर्ण कराव्या लागतात. अशा अटींचा पालन तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. आणि शेवटचं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची जी मार्गदर्शन तत्त्वे आहेत या मार्गदर्शन तत्वानुसार नॉन इक्विटी जी साधनं आहेत त्या नॉन इक्विटी साधनांची विक्री करून भांडवलाची उभारणी करण्याच्या बँकांसाठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस कंपनी कर्जरोखे विक्रीचा विचार करत असते त्यावेळेस या कर्जरोखे विक्री संबंधीचे जे आपण 6 नियम पाहिले त्या नियमांचं पालन करून कंपनीला काय करावं लागत असतं कर्जरोखे विक्री संबंधीचा नियमाचं पालन या ठिकाणी करावं लागत असतं. मग कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्याची विक्री करू शकते. तसेच समहक्क भागामध्ये पूर्णतः आणि अंशतः जे कर्जरोखे परिवर्तित होत असतात त्यांचीही कंपनी काय करू शकत असते विक्री या ठिकाणी करत असते. परंतु सर्व कर्जरोख्याची परतफेड ही कंपनीला करावीच लागत असते याचाही या ठिकाणी आपण विचार करणं गरजेचं आहे. कंपनी आपल्या भागधारकांना, जनतेला तसेच खाजगीरित्या कंपनीची विक्री करू शकते. तसेच कंपनी कर्जरोख्याची भाग बाजारामध्ये नोंदणी करू शकते व कर्जरोखे विक्रीचा अधिकार कंपनीच्या फक्त आणि फक्त संचालक मंडळालाच त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दुसरं कोणीही कर्जरोखे विक्री त्या ठिकाणी करू शकत नाही. जर कंपनी कर्ज उभारणीच्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज उभारणी करायची असल्यास भागधारकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये तशा पद्धतीचा विशेष ठराव त्यांना मंजूर करून घ्यावा लागत असतो. अशा पद्धतीने कंपनी कर्जरोख्याची विक्री करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या कर्जरोख्याची कंपनी विक्री करू शकते आणि कोणकोणत्या कर्जरोख्याची विक्री करू शकत नाही. आणि जर का कंपनीला जास्त दीर्घ मुदतीचं कर्ज व भांडवल उभारायचं असेल तर त्यांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करूनच कर्जरोख्याची विक्री त्या ठिकाणी करावी लागत असते. मग आता प्रत्यक्ष आपल्याला कंपनी ज्यावेळेस कर्जरोखे विक्री करत असते त्यावेळेस कर्जरोखे विक्री करत असताना कंपनीला कर्जरोखे विक्री संबंधीच्या कायदेशीर तरतुदीचं त्या ठिकाणी पालन करूनच कंपनी कर्जरोख्याची विक्री त्या ठिकाणी करत असते. मग त्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामध्ये नंबर 1ला दिलेला आहे कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोखे विक्रीच्या कायदेशीर तरतुदी. दुसरं दिलेले आहे कंपनीचे नियमन 2014 नुसार कंपनी कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी. आणि तिसरं सांगितलेलं आहे सेबीचे नियमानुसार कर्जरोखे विक्रीच्या कायदेशीर तरतुदी. मग आज या व्हिडिओमध्ये आपल्याला कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोखे विक्री करत असताना कुठल्या कायदेशीर तरतुदीचं पालन करावं लागतं हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मित्रांनो ज्यावेळेस कंपनी कर्जरोखे विक्री करण्याचं ठरवत असते तिला सुरुवातीला कंपनी कायदा 2013 नुसार ज्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत त्या कायदेशीर तरतुदीचं पालन करूनच कर्जरोख्याची विक्री त्या ठिकाणी करावी लागत असते. मग
कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीला कुठल्या नियमांची किंवा कायदेशीर तरतुदीची पूर्तता करावी लागते, तर जवळपास आपल्याला 9 प्रकारच्या कायदेशीर तरतुदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला आहे मतदानाचे अधिकार नाही, दुसरा आहे कर्जरोख्याचे प्रकार, तिसरा आहे व्याज देणे व कर्जरोख्याची परतफेड करणे, चौथं कर्जरोखे प्रमाणपत्र, पाचवं कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे, सहावं कर्जरोखे विश्वस्त नियुक्ती, सातवं कर्जरोखे विश्वस्तासाठी संपर्क साधणे, आठवं आहे निर्बंध लादणे आणि नववं आहे कंपनी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्यास काय होणार आहे. या सर्व कायदेशीर तरतुदीचं पालन करून कंपनीला कर्जरोख्याची विक्री करून कर्जाऊ भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी करता येत असते. मग या एका कायदेशीर तरतुदीचं पालन आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. मग त्यामध्ये आपल्याला पहिलं पाहायचं आहे ते म्हणजे मतदानाचे अधिकार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस प्रकरण 2 मध्ये कर्जाऊ भांडवलाच्या स्रोतामधील पहिला कर्जरोखे हा भाग पाहिला होता, त्यावेळेसच त्याच्या वैशिष्ट्यामध्येच आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की मतदानाचा अधिकार नसतो. मग ज्यावेळेस कंपनी कर्जरोखे विक्री करत असते, त्यावेळेस कर्जरोखे विक्री करत असताना असे कर्जरोखे कंपनीला विक्री करता येत नाहीत ज्या कर्जरोख्यांना मतदानाचा अधिकार आहे. म्हणजे कसा? सर्वसाधारण अधिकार. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की कर्जरोखे धारकांना मतदानाचा सर्वसाधारण अधिकार नसतो आणि कंपनी अशा प्रकारच्या कर्जरोख्याची विक्री कदापिही करू शकत नाही. सर्वसाधारण मतदानाचा अधिकार असलेल्या कर्जरोख्यांना कंपनी कर्जरोखे विक्री करू शकत नाही. फक्त आणि फक्त त्यांच्याशी रिलेटेड जर का कंपनीमध्ये कुठे मतदान होत असेल तरच त्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्यांना मतदान करता येत असतं. जसं की त्यांच्या व्याजाच्या दरामध्ये काही फरक पडत असेल किंवा त्यांची परतफेडीची रक्कम त्यांना दिली गेली नसेल, अशाच वेळेस त्या ठिकाणी ते मतदान करू शकतात. इतरत्र कर्जरोखे धारकांना मतदानाचा अधिकार नाही. त्यामुळं कायदेशीर तरतुदामध्ये पहिली तरतूद सांगितली की मतदानाचे अधिकार नसलेले जे कर्जरोखे असतात त्याच कर्जरोख्याची कंपनीला विक्री ही त्या ठिकाणी करता येत असते. त्यानंतर दुसरी कायदेशीर तरतूद सांगितली ते म्हणजे कर्जरोख्याचे प्रकार. आपण पाहिलं दुसऱ्या प्रकरणामध्ये कर्जरोख्याच्या प्रकारामध्ये आपल्याला 8 प्रकार त्यांनी त्या ठिकाणी सांगितले होते. मग या ठिकाणी कंपनी कुठल्या प्रकारचे कर्जरोखे विक्रीला काढू शकते, तर हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. कंपनी सुरक्षित कर्जरोखे, असुरक्षित कर्जरोखे तसेच पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरित कर्जरोख्याची किंवा अरूपांतरित कर्जरोख्याची विक्री करू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे 8 प्रकार पाहिले होते त्यामध्ये आपल्याला 8 प्रकारामध्ये त्यांनी परिवर्तनीय कर्जरोखे, अपरिवर्तनीय कर्जरोखे, त्यानंतर सुरक्षित कर्जरोखे, असुरक्षित कर्जरोखे, वाहक कर्जरोखे, नोंदवलेले कर्जरोखे, हे 6, 7, 8 प्रकार आपल्याला त्यांनी सांगितलेले होते. त्यामध्ये कंपनी कुठल्या कर्जरोख्याच्या प्रकाराची विक्री करू शकते, तर पहिलं सुरक्षित कर्जरोखे, दुसरं असुरक्षित कर्जरोखे, तिसरं पूर्णतः किंवा अंशतः रूपांतरित किंवा अरूपांतरित कर्जरोखे. म्हणजे जे परिवर्तनीय कर्जरोखे आहेत आणि अपरिवर्तनीय कर्जरोखे आहेत याचाही कंपनी विक्री करू शकते. त्याचबरोबर रूपांतरित कर्जरोखे विक्री करताना कंपनीला भागधारकाच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करून घ्यावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं परिवर्तनीय कर्जरोख्याच्या ज्याला रूपांतरित आहे त्यालाच आपण या ठिकाणी परिवर्तनीय कर्जरोखे म्हणतो. मग जर का कंपनीने परिवर्तनीय कर्जरोखे, ज्याला आपण रूपांतरित कर्जरोखे म्हणतो, या रूपांतरित कर्जरोख्याची विक्री करायची ठरवली असेल तर कंपनीला भागधारकाच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो व सर्व कर्जरोखे धारकाची त्या ठिकाणी त्यांना परतफेडही करावी लागत असते. एक लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, न परतफेडीचे कर्जरोखे कदापिही विक्री केले जात नाहीत. परतफेडीचे कर्जरोखे आणि अपरतफेडीचे कर्जरोखे, त्यामध्ये न परतफेडीचे कर्जरोखे कधीही कंपनी विक्री करू शकत नाही. त्यामुळं जे काही कंपनीने कर्जरोख्याची विक्री केली असेल, सुरक्षित असो, असुरक्षित असो, परिवर्तनीय असो, अपरिवर्तनीय असो, वाहक असो, नोंदवलेले असो, या सर्व कर्जरोख्याची कंपनीला विशिष्ट कालावधीनंतर हे परतफेड ही करावीच लागत असते. ही दुसरी अट
आपल्याला कायदेशीर तरतुदीमध्ये दिलेली आहे. त्यानंतर तिसरी अट आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे व्याज देणे व कर्जरोख्याची परतफेड करणे. पहा, आपण ज्यावेळेस कंपनी कर्जरोखे विक्रीला काढत असते त्यावेळेस कर्जरोखे धारकांना काय दिलं जातं, तर कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी व्याज दिलं जात असतं. आणि हे व्याज ज्यावेळेस कंपनी कर्जरोखे विक्री करण्याचं ठरवत असते त्याच वेळेस त्या व्याजाचा दर हा निश्चित केलेला असतो आणि त्या व्याजाच्या दरानुसारच कंपनीला नफा होऊ अगर तोटा होऊ कर्जरोखे धारकांना त्यांचं व्याज हे त्या ठिकाणी द्यावंच लागत असतं. त्यामुळं तिसरी तरतूद सांगितली व्याज देणे व कर्जरोख्याची परतफेड करणे, की कर्जरोख्याची मुदत संपल्यानंतर कंपनीला कर्जरोख्याची परतफेड ही त्या ठिकाणी करावीच लागत असते असंही आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. मग कंपनीला कर्जरोख्याची विक्री करण्याच्या अटीनुसार कर्जरोख्यावरील व्याज आणि परतफेड ही त्यांना त्या ठिकाणी करावीच लागते. ही तिसरी तरतूद आपल्याला कर्जरोखे विक्री संबंधीच्या कायदेशीर तरतुदीमध्ये त्यांनी दिलेली आहे. मग कर्जरोखे विक्री जी आहे ही कर्जरोखे विक्री करत असताना त्यांचं व्याज आणि त्या कर्जरोख्याची मुदत संपल्यानंतर त्यांची जी परतफेड आहे ती परतफेड त्यांना त्या ठिकाणी करावीच लागत असते असं आपल्याला तिसऱ्या कायदेशीर तरतुदीत सांगितलं. त्यानंतर चौथं सांगितलं ते म्हणजे कर्जरोखे प्रमाणपत्र, की कंपनीने ज्यावेळेस कर्जरोखे विक्री केलेले आहेत आपण पाहिलं कर्जरोखे म्हणजे काय आहे, कर्जरोखे प्रमाणपत्र म्हणजे काय आहे, तर ज्यावर कर्जरोखे धारकाने कर्ज घेतल्याची कबुली देणारे एक प्रकारचं दस्तऐवज ज्यामध्ये कंपनी काय करते स्वतःच्या सही सिक्क्यानिशी तशा पद्धतीची कबुली देत असते. आणि हे जे कर्जरोखे प्रमाणपत्र आहे हे कर्जरोखे प्रमाणपत्र कंपनीनं कर्जरोखे वाटप केल्यापासून 6 महिन्याच्या आत कंपनीनं संबंधित कर्जरोखे धारकाला कर्जरोखे प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक केलेलं आहे. की ज्यावेळेस कंपनी कर्जरोखे वाटप करते त्या वाटप केल्यापासून 6 महिन्याच्या आत, बघा पिरियड किती दिलेला आहे 6 मंथ, 6 महिन्याच्या आत संबंधित कर्जरोखे धारकाला कर्जरोखे प्रमाणपत्र देणं हे गरजेचं आहे. ही चौथी कायदेशीर तरतूद सांगितली. पाचवी सांगितली ते म्हणजे कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणे, की कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करण्याचं काम तुमच्या कंपनीनं त्या ठिकाणी केलेलं असलं पाहिजे. मग आता कर्जरोखे परतफेड राखीव निधी कशाला म्हणायचं, तर जसं आपण रिझर्व्ह फंड म्हणजे राखीव निधी निर्माण केलेला होता ज्याला आपण प्रतिधारण नफा म्हटलं होतं, तशाच पद्धतीचा कर्जरोख्याची परतफेड करण्यासाठी कंपनीला कर्जरोखे परतफेड राखीव निधी त्या ठिकाणी निर्माण करावा लागतो. आणि हा कुठून निर्माण केला जातो, तर ज्यावेळेस कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये नफा होत असतो त्यातील काही नफा कंपनी अशा प्रकारच्या कर्जरोखे राखीव निधी परतफेडकडे थोडाफार निधी त्या ठिकाणी वर्ग करत असते. आणि तो जो निधी आहे हा निधी कशासाठी वापरला जात असतो, तर फक्त आणि फक्त कर्जरोख्याची परतफेड करण्यासाठीच या निधीचा तुम्हाला वापर करता येत असतो. इतरत्र या निधीचा तुम्हाला वापर करता येत नाही, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मग कुठल्या कंपन्यांना कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करण्याची गरज नाही, तर जवळपास कंपनी सुधारणा कायदा 2019 नुसार कंपनी व्यवहार मंत्रालय, गृह वित्त पुरवठा कंपन्या, बिगर बँकिंग वित्त पुरवठा कंपन्या आणि सूचीबद्ध कंपन्या यांनी कर्जरोखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही आहे. या कंपन्या सोडून इतर सर्व कंपन्यांनी कर्जरोखे परतफेड राखीव निधी निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं असतं असं आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर 7वी या ठिकाणी कायदेशीर तरतूद दिली ते म्हणजे कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक, की जे कर्जरोखे विश्वस्त आहेत या कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करणं हे कंपनीला बंधनकारक आहे. परंतु कुठल्या कंपन्यांना बंधनकारक आहे, तर ज्या कंपन्या कर्जरोख्याची विक्री ही माहितीपत्रक प्रसिद्ध करून किंवा 500 पेक्षा जास्त व्यक्तींना कर्जरोख्याची विक्री करायची आहे असं ठरवलेलं असतं, अशा कंपन्यांना
कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करणं हे बंधनकारक आहे. एक किंवा दोन, एकपेक्षा जास्त कर्जरोख्या विश्वस्ताची त्या ठिकाणी नेमणूक करत असतात. मग हे कर्जरोखे विश्वस्त काय करत असतात? तर हे कर्जरोखे विश्वस्त काय करत असतात? तर कर्जरोखे धारकांच्या हिताचं जे रक्षण आहे ते रक्षण त्या ठिकाणी ते करण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर कर्जरोखे विश्वस्त नियुक्तीच्या वेळी त्यांच्याबरोबर करार करावा लागतो व त्यास विश्वस्त करार असंही त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. त्यामुळं कंपनी कायदा 2013 नुसार ही एक कायदेशीर तरतूद दिलेली आहे, कर्जरोखे विश्वस्त नियुक्ती. की कर्जरोखे विश्वस्त नियुक्ती जी आहे ही तुमच्या कंपनीला या ठिकाणी करावी लागत असते. आणि कोण करायची? तर जे कर्जरोखे विक्री ही माहितीपत्रक प्रसिद्ध करून करणार आहेत किंवा 500 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी ते काय करणार आहेत? कर्जरोख्याची विक्री करणार आहेत. अशा कंपन्यांनी कर्जरोखे विश्वस्ताची नेमणूक करणं हे गरजेचं असतं. त्यानंतर 7वी कायदेशीर तरतूद दिली ती म्हणजे कर्जरोखे विश्वस्तासाठी NCLTशी संपर्क साधणे. आता NCLT काय आहे? तर NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल याला या ठिकाणी NCLT असं म्हणायचं. आणि कर्जरोखे विश्वस्तासाठी NCLTशी संपर्क साधायचं काम करायचं. मग NCLT काय काम करत असते? तर NCLT एक काम करत असते ती म्हणजे कर्जरोखे विश्वस्तांना कर्जरोखे धारकाच्या तक्रारीचे निवारण करावयाचे लागते. जर कंपनी कर्जरोख्याची मूळ रक्कम व त्यांची व्याज कर्जरोखे धारकांना देण्यास दोषी आढळल्यास कंपनी विश्वस्त हा NCLTकडे तशा पद्धतीचा दावा दाखल करतो आणि संबंधित कर्जरोखे धारकांना त्यांची जी मूळ रक्कम आहे आणि त्यांची जी व्याजाची रक्कम आहे ही व्याजाची रक्कम देण्यास कंपनीला आदेश देऊ शकत असतात. म्हणजे जर का एखाद्या कंपनीनं कर्जरोखे धारकांना कुठल्याही पद्धतीचं व्याज दिलं नाही आणि त्यांची परतफेडीची मुदत संपूनही त्यांची परतफेड केली नाही तर असे कर्जरोखे धारक कंपनी विश्वस्ताकडे जातात आणि ते विश्वस्त कोणाकडे जातात? नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजे NCLTकडे दावा दाखल करतात. आणि NCLT जी आहे ही आपले कोर्टासारखं काम करत असते, न्यायालयासारखं काम करत असते. आणि हे NCLT काय करत असतं? संबंधित कंपनीला तशा पद्धतीचे आदेश देते की संबंधित कर्जरोखे धारकाचं व्याज आणि त्यांची जी मूळ रक्कम आहे तुम्ही इतक्या दिवसामध्ये परत करावी. अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद कर्जरोखे विक्री संबंधी या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यानंतर 8वं दिलेले आहे त्यांनी ते म्हणजे निर्बंध लादणे. मग कशा पद्धतीचे निर्बंध लादायचे आहेत? कोणावर निर्बंध लादायचे आहेत? तर हे निर्बंध लादणे हे तुमचं कंपनीवर निर्बंध लादणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग कशा पद्धतीचे निर्बंध लादायचे? की जेव्हा कंपनीची मालमत्ता कर्जरोख्याची मूळ रक्कम देण्यास पुरेशी नाही किंवा नसेल असे कर्जरोख्याच्या विश्वस्ताला वाटत असेल तर त्यावेळेस NCLTशी तो संपर्क साधतो आणि NCLT काय करत असते? कर्जरोख्या धारकाच्या हिताच्या रक्षणासाठी विश्वस्त हा NCLTकडे जातो आणि NCLTला तशा पद्धतीचे सुचवतो. आणि NCLT काय करत असते? कंपनीसोबत नॅशनल लॉ ट्रिब्युनल जो आहे जी कंपनी आहे NCLT ही तुमच्या कंपनीला तशा पद्धतीचे निर्बंध लादते की तुम्ही सुरुवातीला कर्जरोखे धारकाची जी रक्कम आहे ती रक्कम त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण द्यायला पाहिजे किंवा जी मूळ रक्कम आहे आणि जी व्याजाची रक्कम आहे ती व्याजाची रक्कम त्या ठिकाणी देण्यास NCLT निर्बंध हे कंपनीवर लादत असते. आणि शेवटची कायदेशीर तरतूद दिलेली आहे ती म्हणजे कंपनी कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्यास शिक्षा. जर का कंपनीला NCLTने कुठले आदेश दिले असतील आणि त्या आदेशाचं जर का कंपनीनं पालन केलं नाही तर या ठिकाणी कंपनीला कुठल्या प्रकारची शिक्षा भोगावी लागते? तर कंपनी कायद्यातील तरतुदीचे पालन करण्यास जेव्हा एखादी कंपनी अपयशी ठरते तेव्हा कंपनी आणि तिचे अधिकारी दंड किंवा तुरुंगवास किंवा कंपनी कायद्यात नमूद केलेल्या दोन्ही शिक्षेस ते पात्र ठरवले जात असतात. मग जर का NCLTनं सांगितलं की संबंधित कर्जरोखे धारकाचं व्याज आणि त्यांची जी मूळ रक्कम आहे ती मूळ रक्कम तुम्ही त्यांना परत करावी आणि कंपनीने जर तशा पद्धतीचं केलं नाही तर कंपनीचं जे संचालक मंडळ आहे, कंपनीचं जे
संबंधित अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्याला दंड आणि विशिष्ट कालावधीसाठीचा तुरुंगवास किंवा ही दोन्हीही शिक्षा त्यांना त्या ठिकाणी दिल्या जात असतात. अशा पद्धतीनं कंपनी ज्यावेळेस कर्जरोख्याची विक्री करत असते त्यावेळेस कंपनीला कंपनी कायदा 2013 नुसार या नियमाचं पालन करूनच कंपनी कर्जरोख्याची विक्री करत असते. यानंतर आहे कंपनी नियमन 2013 नुसार 14 नुसार या ठिकाणी कंपनीला कर्जरोखे विक्री संबंधीच्या कुठल्या कायदेशीर तरतुदीचं पालन करावं लागतं. त्याचबरोबर सेबीनं जे नियम ठरवून दिलेले आहेत ते कुठले नियम आहेत हे सर्व आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. अशा पद्धतीनं कर्जरोखे विक्री संबंधीच्या कायदेशीर तरतुदी आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत.